जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते, जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी अथवा पुरवणी टाका. आणि दुसरी म्हणते, जुनं तेच सोनं. या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्ये आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. भाग 22. देवांची आई अदिती आणि बळीराजाचे पाताळगमन. आहे ना बुचकळ्यात टाकणारा विषय? तर आजची गोष्ट नारद पुराणातली आहे. नारद आणि ब्रह्म्याचे इतर मानसपुत्र यांच्यातील हा संवाद आहे. या गोष्टीतील एक छोटासा भाग मला माहित होता आणि आपल्यापैकी अनेकांना तो माहित असेल. वामनावतारात येऊन विष्णूने बळीराजाला पाताळात धाडलं, त्याची ही गोष्ट. पण मी जेव्हा ही गोष्ट नारद पुराणातून शोधून वाचली तेव्हा असं लक्षात आलं की ह्या गोष्टीत इतर बरेच धागे आहेत, बरीच पार्श्वभूमी आहे. काही प्रश्नांची उत्तरं आहेत, पण निर्माण झालेले अनेक प्रश्न देखील आहेत. नारद पुराणात नारद गंगेचा उगम कसा आणि कुठून झाला असा प्रश्न सनकादिकांना विचारतात. तेव्हा मिळालेल्या उत्तरात इतर गोष्टींबरोबर बळीराजाची ही गोष्ट देखील येते. पूर्ण गोष्ट जरा वळण घेत जाते, पण फारच रोचक आहे. तर गोष्ट अशी, दिती आणि अदिती या दक्षाच्या दोन मुली. या दोन्हीही बहिणींची लग्न कश्यप ऋषींबरोबर झाली आणि दितीला झालेली मुलं म्हणजे दैत्य आणि अदितीची मुलं म्हणजे देव. देव आणि दैत्य हे कायम एकमेकांची युद्ध करून दुसऱ्याचा पराभव करण्यात गुंतलेले असत. दैत्यांच्या वंशात मोठे वीर, पराक्रमी आणि पुण्यपुरुष होऊन गेले. उदाहरणार्थ प्रल्हाद. प्रल्हादाचा नातू म्हणजे गुणी, बलवान, पराक्रमी आणि उत्तम राजा म्हणजे बळीराजा. वैभव, संपत्ती, स्वर्ग फक्त देवांनाच का, ते दैत्यांना देखील मिळायला हवं म्हणून बळीराजाने स्वर्गावर चढाई केली. घनघोर आणि प्रदीर्घ काळ युद्ध झालं. त्यात बळीराजाच्या पराक्रमापुढे देवांचा धुव्वा उडाला. देव हरले आणि त्यांनी स्वर्गातून पळ काढला. ते पृथ्वी तलावर येऊन लोकांमध्ये लपून राहू लागले आणि बळीराजाने इंद्रपद आणि दिग्पाल पद चालवायला सुरुवात केली. इकडे देवांच्या आईला म्हणजे अदितीला अतिशय दुःख झालं. आपल्या मुलांकडून राज्यलक्ष्मी गेली हे तिला सहन होईना आणि म्हणून तिने तप करायला सुरुवात केली. आधी तिने बसून विष्णूची आराधना, ध्यानधारणा सुरू केली. मग उभ्याने तपश्चर्या, मग एका पायावर उभं राहून आणि मग पायाच्या चवड्यावर उभं राहून तपश्चर्या चालू ठेवली. तसंच आधी फळं खाऊन, मग फक्त वाळलेली पानं खाऊन, मग फक्त पाणी पिऊन आणि शेवटी फक्त नुसत्या हवेवर राहायला सुरुवात केली. तिच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याच्या उद्देशाने तिथे आलेल्या काही दैत्यांनी आपल्या दाढा एकमेकांवर घासून तिथे अग्नी प्रकट केला आणि अदिती होती त्या जंगलाला आग लावून दिली. अनेक जीवांचा संहार झाला, पण अदिती अबाधित राहिली, कारण विष्णूच्या सुदर्शन चक्राने तिच्या भोवती फेर धरून तिचं रक्षण केलं होतं. तिची ही उग्र तपश्चर्या बघून विष्णू प्रकट झाला. त्याला बघताच अदिती नतमस्तक झाली आणि तिने विष्णूची स्तुती गायला सुरुवात केली. विष्णू म्हणजेच सृष्टी उत्पन्न करणारा, सर्वव्यापी, सृष्टीचा नियंता असल्याचं म्हणत तिने अनेकदा विष्णूला वाकून नमस्कार केला. स्तुती ऐकून आणि तिचा लीन भाव बघून विष्णू प्रसन्न झाला आणि त्याने तुला काय वर हवा आहे तो माग असं सांगितलं.
अदितीने विष्णूला सांगितलं की तिचे पुत्र आता तिला संरक्षण द्यायला असमर्थ झाले आहेत. त्यांचं वैभव, राज्य, लक्ष्मी सगळं त्यांच्याकडून हिरावून घेतलं गेलं आहे. पण ती पुढे हेही म्हणाली की मला दैत्यांचा संहार नको आहे, कारण ते देखील माझ्या मुलांसारखेच आहेत. हे ऐकून विष्णूला तिच्या मोठेपणाची जाणीव झाली आणि त्याने मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि देवांचं वैभव त्यांना परत मिळवून देण्याची व्यवस्था करेन असं आश्वासन दिलं. पुढे कालानुरूप अदितीच्या पोटी विष्णूने वामन अवतारात जन्म घेतला. इकडे बळीराजाने एका मोठ्या यज्ञाचा घाट घातला. सर्व थोरा मोठ्यांच्या संमतीने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांचा आशीर्वाद घेऊन यज्ञाला सुरुवात केली. तेव्हा शुक्राचार्य त्याला म्हणाले की मी असं ऐकून आहे की विष्णूने वामन अवतार घेतला असून तो एका ब्राह्मणाच्या वेशात तुझ्याकडे दान मागायला येईल, तरी तो तुझे सगळे धन आणि राज्य हिरावून नेऊ शकतो, म्हणून तू त्याला दान देऊ नकोस. ही गोष्ट बळीराजाला रुचली नाही. तो धर्मपरायण राजा होता, विष्णू भक्त होता. तो म्हणाला, जर स्वतः विष्णू माझ्या दारी येणार असतील तर मी कृतकृत्य होईन. साक्षात परमेश्वराने इथे येणे हे मी माझे परमभाग्य समजतो, असं म्हणत त्याने यज्ञाला सुरुवात केली. आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन बटू वामनही यज्ञाच्या ठिकाणी पोचला. त्याला बघितल्याबरोबर शुक्राचार्यांनी बळीराजाच्या कानात सांगितलं की हा वामन म्हणजे विष्णू आहे आणि तरी तू त्याला दान कबूल करू नकोस. गुरु सारखा सुखदायी सल्ला दुसरा कोणीही देत नाही, म्हणून तू माझं ऐक. पण बळीराजाने शुक्राचार्यांचं काहीही ऐकलं नाही. वामन तिथे आला आणि त्याने दान मागितलं. तो म्हणाला, हे राजा, तू मला 3 पावलं भूमी दान दे. बळीराजा कबूल झाला. त्याने दानपूर्तीसाठी पाण्याची झारी उचलली. पाणी शिंपडल्यावर दान पूर्ण होतं अशी प्रथा आहे, पण त्या झारीच्या तोटीतून पाणी येईना. वामन रूपातल्या विष्णूने ताडलं की शुक्राचार्यांची ही एक चाल आहे. शुक्राचार्यांचा हे दान थांबवण्याचा आणखीन एक प्रयत्न आहे. त्याने दर्भाची एक काडी हातात घेऊन ती झारीच्या तोटीत खुपसली. तिथे नेमका शुक्राचार्यांचा एक डोळा होता. त्यात ती काडी गेली आणि त्यांचा एक डोळा फुटला. शुक्राचार्य तिथून बाहेर पडले आणि आता दान देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तेव्हा लगेच वामनाने विराट अवतार धारण केला आणि एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलं. ब्रह्मांड व्यापता पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाच्या टोकावर असलेल्या पर्वत शिखरांना धक्का लागला आणि त्या आघाताने ब्रह्मांडाचे 2 तुकडे झाले. त्या पडलेल्या चिरांमधून ब्रह्मांडाबाहेरून शुद्ध पवित्र पाणी मोठ्या जोरात आत येऊ लागलं, ज्याने त्या पाण्याच्या वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी पवित्र झाल्या. ते जल म्हणजेच गंगाजल. 2 पावलात सगळं विश्व व्यापल्यावर विष्णूने 3रं पाऊल ठेवण्यासाठी बळीचं शरीर बांधून टाकलं आणि तो आपल्याला शरण आला आहे हे कळल्यावर त्याला पाताळात राज्य दिलं. पण इतकंच नाही, तर बळीच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने बळीराजाचं द्वारपालपद स्वखुशीने स्वीकारलं आणि तो बळीराजाचा पाताळामध्ये द्वारपाल होऊन राहिला. गंगेच्या उगमाची गोष्ट सांगता सांगता नारद पुराणात उलगडलेली ही अनेक पदरी गोष्ट. मी ही गोष्ट वाचली आणि मला बळीराजाला कोणी पाताळात धाडलं याचं उत्तर विष्णूने धाडलं असं न मिळता अदितीने धाडलं असं मिळतं आहे. जे देवांना साधलं नाही ते तिने करून दाखवलं, अर्थात जगनियंत्याच्या मदतीने. तिने मुलांचं म्हणजेच देवांचं राज्य परत मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली आणि मग नियतीने तिच्या प्रयत्नांना वामन रूपात अवतार घेऊन मदत केली. म्हणतात ना,
आपण प्रयत्न केले की द युनिव्हर्स कन्स्पायर्स टू हेल्प यू. नियती साथ देते, तसंच काहीसं. नारी शक्ती रणभूमीवर दुर्गेच्या रूपातच दिसते असं नाही, तर अदितीची तपश्चर्या हेही त्या शक्तीचंच रूप आणि प्रतीक आहे. बरं, परत हे अशक्य कोटीतलं काम तिने नरसंहार टाळून साधलं. ही तिची उदात्त इच्छा मातृत्वाला धरून आहे. शेवटी युद्धात मारली जाणारी मुलं ही कोणाची तरी मुलं असतातच ना. या गोष्टीत तर दैत्य ही दितीची म्हणजे अदितीच्या सख्ख्या बहिणीची मुलं. मग इथे जाणीव होते की जगभरातली आपण सगळी माणसं नात्याच्या एका धाग्यात बांधलेली आहोत, नाही का? कारण देव आणि दैत्यांचा वडील एकच, कश्यप. आणि देव आणि दैत्य कायम एकमेकांची युद्ध करतात हेही सांगून ठेवलं आहे. म्हणजेच दुसऱ्याचं आपल्याला हवं ते येन केन प्रकारेनं आपण मिळवावं हा मनुष्य स्वभावातला अवगुण आहे आणि तो जन्मजात आहे. दुसऱ्या पक्षाच्या गोटातून म्हणजे दैत्यांच्या गोटातून बघता शुक्राचार्यांचे राज्य टिकवण्याचे प्रयत्न प्रकर्षाने जाणवतात. आधी मोघम सांगून मग स्पष्ट दाखवून की बळीराजा या वामन रूपातल्या विष्णूला तू दान देऊ नकोस, तो तुझे राज्य राजरोजपणे पण तरीही कपटाने लुबाडायला आला आहे, अशी धोक्याची घंटा ते पुन्हा पुन्हा वाजवताना दिसतात. आपलं राज्य टिकवण्याची पराकाष्ठा शुक्राचार्य करताना दिसतात. परत ते नुसते सांगून थांबत नाहीत, तर स्वतः लपून, त्याला त्या काळचं हेरखातं म्हणावं का, त्या दानपूर्तीच्या कार्यात विघ्न आणून विष्णूचा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यात एक डोळा काही गुप्त सैनिक असतील गमावतात ही गोष्ट निराळी. आजकालच्या काळात देखील अशा गोष्टी सतत चालू आहेत. व्हिएतनाम युद्धात किसिंजर यांची फिसकटलेली कूटनीती, मध्यपूर्वेत पुन्हा पुन्हा कोलमडणारे तह आणि भावाभावांची चालणारी युद्ध, या गोष्टी कोडिफाय म्हणजे सूत्रबद्ध करून ठेवली आहेत याची जाणीव होते. बळीराजाने बाहुबळावर जिंकलेलं युद्ध अदितीने तपोबलाने विष्णूच्या बुद्धिबळाने जिंकलं आणि विश्वाचा खेळ चालू राहिला, तो आज तागायत चालू आहे. तुम्हाला इथे मांडलेले विचार कसे वाटले? या गोष्टीतले आणखीन नवीन काही कंगोरे तुम्हाला जाणवले का? कॉमेंट करून नक्की कळवा, वाट बघते. तसंच हा भाग, ही गोष्ट तुमच्या परिचितांना आवडेल असं वाटत असेल तर त्यांनाही नक्की पाठवा. आता इथेच थांबते. नमस्कार.